सरकारी तिजोरीवर लाडक्या बहिणीचा ताण. कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंची जाहीर कबुली. भरणेंच्या विधानानं नव्या वादाला तोंड. खासदार विशाल पाटलांना चंद्रकांत पाटलांकडून भाजपात येण्याची ऑफर. आपल्या कामाची पद्धत आवडल्यानं ऑफर दिली असेल, विशाल पाटलांचं स्पष्टीकरण. विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी भाजपनं 3 उमेदवारांची घोषणा. शिंदेची शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीकडनं 1 उमेदवार जाहीर होणार. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आदेश. यापुढे जय शिवरायनेच फोनवर बोला. शशिकांत शिंदेंकडनं कार्यकर्त्यांना कानमंत्र. सांगलीतून अंमलबजावणी करण्याचं आवाहन. छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचा आरोप. शिवेंद्रराजेंच्या वक्तव्याचा काँग्रेसकडनं समाचार. औरंगजेब कबरीच्या वादावरनं राऊतांचा हल्लाबोल. शेतकरी आत्महत्येवर का बोलत नाही, संजय राऊतांचा सवाल. राज्यात जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला जात असल्याचाही आरोप. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबियांची सुरेश धस यांनी घेतली भेट. वनविभागानं पाडलेल्या खोक्याच्या बेकायदा घराचा धस यांना पुळका कशाला, बीडच्या जनतेचा सवाल. प्रेमसंबंधांच्या संशयातनं बेदम मारहाणीत विकास बनसोडेचा मृत्यू. बीडच्या आष्टीतील खुना प्रकरणी 10 जणांवर गुन्हा, तर भाऊसाहेब क्षीरसागरला अटक. मंत्री हसन मुश्रीफांना सोलापुरात मस्साजोग पॅटर्नची भीती. करमाळ्यातील नव्या सोलर प्रकल्पात मस्साजोग सारख्या घटना घडू नयेत, यासाठी काळजी घेण्याचं आवाहन. आणि कृषीप्रधान महाराष्ट्रात शेती घटली. 5 वर्षात 3.25 लाख हेक्टर शेतीयोग्य जमीन गमावली. वाढतं शहरीकरण, औद्योगिकीकरण शेतीच्या मुळावर.